बघा काल आपला युनिव्हर्सल सेट, त्याचे कॉम्प्लिमेंट, सबसेट या सगळ्या गोष्टी झालेल्या आहे. ठीक आहे. आता प्रॅक्टिस सेट 1.3 त्याच्यामधला फर्स्ट क्वेश्चन काय? फर्स्ट क्वेश्चन ए दिलेला आहे तुम्हाला. बघा गिवन मध्ये काय काय दिलेलं आहे तुम्हाला? ए सेट दिलेला आहे. किती दिलेला आहे? ए बी सी डी आणि ई. ठीक आहे. त्याच्यानंतर बी मध्ये दिलेलं आहे तुम्हाला काय दिलेलं आहे सांगा? सी डी आणि ई. एफ पण आहे का? हा हे घ्या एफ. त्याच्यानंतर सी. सी मध्ये कोणते एलिमेंट दिलेले? बी डी. आणि लास्ट डी मध्ये दिलेले तुम्हाला ए आणि ई. ठीक आहे. आता बघा हे एलिमेंट दिलेले तुम्हाला एवढे. आता तुम्हाला खाली स्टेटमेंट विचारलेले. पहिलं स्टेटमेंट बघा. फर्स्ट स्टेटमेंट तुम्हाला सी इज अ सबसेट ऑफ बी. सांगा सी इज अ सबसेट ऑफ बी आहे का नाही? का नाही? एलिमेंट नाही. सी चे एलिमेंट बी मध्ये आहे का? पूर्ण नाही. बी आणि डी हे सी चे एलिमेंट आहे. बी मध्ये फक्त डी आहे. बी आहे का? नाही. ठीक आहे. त्याच्यामुळं हे एलिमेंट नाही. त्याच्यानंतर सेकंड ए इज अ सबसेट ऑफ डी. ए मध्ये डी चे एलिमेंट आहेत का नाही? आहे. सांगा कोणते कोणते? बरोबर. बघा काय म्हटलेलं आहे? ए इज अ सबसेट ऑफ डी. उलटा तुम्ही उलटा बघून राहिले. ए इज अ सबसेट ऑफ डी आहेत का? नाही. म्हणजे हे पहिलं स्टेटमेंट काय? ट्रू. दुसरं स्टेटमेंट फॉल्स. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरं तुम्ही सांगा मला आता काय राहील? ट्रू और फॉल्स. डी इज अ सबसेट ऑफ बी. डी इज अ सबसेट ऑफ बी. डी इज अ सबसेट ऑफ बी. मग डी चे एलिमेंट चेक करा. ए आणि ई बी मध्ये आहेत का? नाही. फॉल्स. त्याच्यानंतर फोर्थ डी इज अ सबसेट ऑफ ए. डी चे एलिमेंट ए मध्ये आहे का? बघा ए आहे, ई पण आहे का? आहे. मग हे काय? ट्रू. आणि लास्ट कोणतं आहे? सॉरी 6 आहे का? अजून एक बाकी आहे. बी इज अ सबसेट ऑफ ए. सांगा बी इज अ सबसेट ऑफ ए. फॉल्स. का? कोणता नाहीये? एफ. आणि लास्ट 6 नंबर. 6 नंबरचं कोणतं आहे? सी इज अ सबसेट ऑफ ए. ट्रू और फॉल्स. सी मध्ये कोणते एलिमेंट आहे? बी आणि डी. बी आणि डी ए मध्ये आहे का? आहे. त्याच्यामुळे तो काय? ट्रू. ठीक आहे. कळालं? समज तुम्हाला फक्त सिंपल विचारलं होतं विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू अँड विच ऑफ द फॉल्स. पहिला फॉल्स आहे का? सी चे एलिमेंट बी मध्ये नाही. हा पहिला काय येईल? मग फॉल्स. ठीक आहे. कळालं? घ्या लिहून घ्यायला. हे लिहून घ्या आणि सेकंड एक्झाम्पल लिहा पटकन. सेकंड नंबरचा क्वेश्चन. टेक द सेट ऑफ नॅचरल नंबर फ्रॉम 1 to 20 ॲज अ युनिव्हर्सल सेट. आता युनिव्हर्सल सेट घ्यायचं सांगितलंय तुम्हाला आणि त्यांनी दिलेले कुठून कुठपर्यंत घ्यायचा? 1 पासून 20 पर्यंत. मग आपण त्या कंडिशनवरून काय लिहू शकतो? हिअर यू इज इक्वल टू काय राहील? युनिव्हर्सल सेट इज इक्वल टू 1 2 3 4. बघा तुम्ही याला पूर्णही लिहू शकता किंवा डॅश डॅश करून पण लिहू शकता. कुठपर्यंत लिहायचे आपल्याला? 20 पर्यंत. 13 14 16 17 19 आणि 20. ठीक आहे. पुढे कर्ली ब्रॅकेट करून घ्या. इथपर्यंत क्लिअर आहे. त्याच्यानंतर फर्स्ट आता त्यांनी काय म्हटलेलं? एक्स. एक्स काय दिलेलं आहे? एक्स स्लॅश एक्स. एक्स बिलॉंग टू एन अँड 7 इज लेस दॅन एक्स अँड एक्स इज लेस दॅन 15. मग लिस्टिंग मेथड मध्ये जर लिहायचं झालं तर एक्स काय? एक सेट काय येईल सांगा मग तुम्ही मला? 8 9 12 13 14. का आला हा? एक्स 7 पेक्षा मोठा आहे. मग 7 पेक्षा मोठा कोणता आहे? 8.
आणि 15 पेक्षा लहान म्हणजे काय 14. आता सेकंड वाय. नाऊ वाय. वायचं काय म्हणणं आहे सांगा, विचार करा तुम्ही तोपर्यंत. प्राईम नंबर कुठून कुठपर्यंत? वाय इज द प्राईम नंबर, प्राईम नंबर फ्रॉम 1 to 20. 1 पासून 20 पर्यंत प्राईम नंबर लिहायचे आपल्याला. ठीक आहे, 1 पासून 20 पर्यंत सर्वात लहान प्राईम नंबर कोणता असतो मग? 2. त्याच्यानंतर 3 नाही का? बर 3. त्याच्यानंतर 5, 7, 9 प्राईम नंबर आहे. 11, 13, ठीक आहे, कळालं. आता त्यांनी काय म्हटलंय, आता आपण हे सेट दाखवले. आता व्हेन डायग्राम काढायचे आपल्याला. काय काढायचे बघा, व्हेन डायग्राम काढायचे आपल्याला. व्हेन डायग्राम साठी मग आपल्याला युनिव्हर्सल सेट घ्यावा लागेल सुरुवातीला. ठीक आहे, बघा युनिव्हर्सल सेट घेऊ आपण. व्हेन डायग्राम सुरुवातीला ही एक, त्याच्यानंतर ठीक आहे, यांना काय करायचं आता बघा, यांच्यात कॉमन एलिमेंट आहे का कोणते? एक्स आणि वाय मध्ये कॉमन एलिमेंट आहे का? म्हणजे आपल्याला ह्या व्हेन डायग्राम काय करावं लागतील, मिक्स करावं लागतील. ठीक आहे, कळालं. त्याच्यानंतर युनिव्हर्सल सेट साठी परत एक डायग्राम काय घेतो आपण, त्याला रेक्टँगल. ठीक आहे, हा झाला रेक्टँगल. कळालं. आता एक्स मधले एलिमेंट लिहायचे आपल्याला. एक्स मध्ये काय काय बघा, सुरुवातीला एक्स आणि वायचे कॉमन एलिमेंट बघा कोणते कोणते. कॉमन कोणतं आहे मला सांगा, कॉमन कोणते याच्यामधले? 11. हा, त्याच्यानंतर 13. परत आहे का? नाही. मग आता 8 मध्ये एक्स मधले जे उरलेले ते लिहून टाका. कोणते कोणते उरलेले? 8, 9, त्याच्यानंतर 10. कॉमा द्यायची गरज नाही, 1 मिनिट, कॉमाची गरज नाही. त्याच्यानंतर 11 तर घेतला, 12, त्याच्यानंतर 14. ठीक आहे, कळालं. 14. हा, त्याच्यानंतर वायचे घ्यायचे आपल्याला. वायचे आपण 11 आणि 13 घेतलेले. कोणते उरलेले मग? 2, 3, 5, 9. 9 नाहीये, 19 करू आपण त्याला मग. 19. हा, त्याच्यानंतर 17. बघा पूर्ण आलेले आहे का? आलेले. ठीक आहे, आता हे एलिमेंट सोडून यू मधले कोणते बाकी बघा? 1. कोणता बाकी आहे? कारण यू युनिव्हर्सल सेट आहे. त्याला थोडं वेगळ्या कलर मध्ये घेतो मी, समजून जाईल तुम्हाला. यू कोणता सेट आहे? युनिव्हर्सल. ठीक आहे, मग आता आपल्याला पूर्ण व्हेन डायग्राम दाखवायचे, तर मग आपल्याला टोटल दाखवावं लागतील. यू मधले कोणते जे आहे की याच्यामध्ये जे नाही ते यू मध्ये असे कोणता आहे? एक सांगा परत. 4, 6, 8. 8 आहे. बर 8 आहे. ठीक आहे, 9 पण आहे बघा. 10. हा, 10 आहे. 12 पण आहे. 6 घेतला. समजला? सिंपल आहे. नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण. बघा थर्ड क्वेश्चन दिलेला आहे तुम्हाला. यू युनिव्हर्सल सेट दिलेला आहे. यू बरोबर किती दिलेलं आहे सांगा ना. 1, 2, 3, 7, 8, 9, 10, 11, 12. बर ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. जागे आहे का नाही ते चेक करत होतो मी. बरोबर आहे का? एखादा हुकला बरोबर आहे. पी मध्ये दिलेले तुम्हाला 1, 3, 7 आणि 10. आता बघा तुम्हाला काय विचारलं, शो द सेट यू पी आणि पी डॅश. पी डॅश याचा अर्थ तुम्हाला पी कॉम्प्लिमेंट काढणे. काय काढणे? पी कॉम्प्लिमेंट काढणे. ठीक आहे, पी कॉम्प्लिमेंट कसा काढचाल तुम्ही सांगा. बरोबर आहे. कॉम्प्लिमेंट म्हणजे काय? जे आपल्या ज्या सेटचं कॉम्प्लिमेंट काढायचं त्या सेट मधले एलिमेंट वरती नको, मग पी कॉम्प्लिमेंट. आता पी कॉम्प्लिमेंट म्हणजे 1, 3, 7, 10 हे जे पी चे एलिमेंट आहे ते सोडून द्या.
काय काय उरलं मग 2 8 9 12. ठीक आहे, ही एक गोष्ट. त्याच्यानंतर काय म्हटलेलं तुम्हाला बाय व्हेन डायग्राम. व्हेन डायग्राम न शो करायची ते, मग आपण डायग्राम काढायला सुरुवात करायची. व्हेन डायग्राम न शो करायचं आपल्याला. फर्स्ट कॉमन आहे का त्याच्यामध्ये कोणी नाही, कॉमन येणार आहे का नाही. मग आता डायरेक्ट याला तर आता कॉमन नाही, कॉमन नाहीये, डायरेक्ट तुम्ही रेक्टँगल काढा. काय काढायचं, रेक्टँगल. असं रेक्टँगल घ्यायच्या वरती. ठीक आहे, आता एलिमेंट कोणते कोणते येतील मग बघा. पी मध्ये कोणते एलिमेंट आपल्याकडं 1 3 7 10. उरलेले 2 8 9 11 12. हा झाला तुमचा पी डॅश. काय झाला, पी डॅश. आणि या सर्वांना कंबाईन मध्ये काय म्हणतो आपण, यू. ठीक आहे, झालं. त्याच्यानंतर त्यांनी तिसरा क्वेश्चन दिलेला, सेकंड क्वेश्चन आहे व्हेरीफाय पी डॅश. पी डॅश ऑफ डॅश म्हणजे काय, पी कॉम्प्लिमेंटचं कॉम्प्लिमेंट. आता आपल्याला काय करायचंय नाऊ बघा, पी कॉम्प्लिमेंट काढलेला आपण, त्याचाही कॉम्प्लिमेंट घ्यायचा. म्हणजे बघा हा कॉम्प्लिमेंट आहे ना, याचाही कॉम्प्लिमेंट. म्हणजे सरळ सरळ काय, हे जे इलिमेंट आहे हे सोडून यू मधले इलिमेंट येतील इथं. कळालं, सिंपल गोष्ट लक्षात ठेवायची. हा पी कॉम्प्लिमेंट आहे, त्याचाही कॉम्प्लिमेंट घ्यायचा आहे. म्हणजे हे इलिमेंट सोडून द्या. कोणती उरतील, 1 3 7 10. मग आता जर तुम्ही समजा याला 1 नंबर दिला आणि याला 2 नंबर दिला, तर मग काय होईल, फ्रॉम 1 and 2 पी कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट हा त्याच सेटच्या बरोबर असतो. ठीक आहे, म्हणजे ज्या सेटचा कॉम्प्लिमेंट काढला त्याचा परत जर कॉम्प्लिमेंट घेतला तर तोच सेट येतो. समजला, घ्या लिहून. बघा आता क्वेश्चन नंबर 4. तो तसं सोडवायची पण गरज नाहीये, कारण ते तुम्हाला आला पाहिजे. फक्त सेट दिलेला आहे तुम्हाला. ए काय दिलेला आहे, 1 3 1 3 2 7. काय प्रॉब्लेम नाही. तुम्हाला याचे सबसेट लिहायचे ए आणि 3. तुम्ही कितीही तयार करू शकता. समजा बी जर घेतला आपण सबसेट तर काय येईल 1. ठीक आहे, सी जर घेतला तर काय येईल 3. डी जर घेतला तर काय येईल 2. ठीक आहे, ई जर घेतलं तर काय येईल 7. 3 लिहायचे आपल्याला, तुम्ही कितीही लिहू शकता. 1 3. त्याच्यानंतर जी जर घेतला तर काय येईल 2 7. कळालं, मनानं तुम्ही कितीही सबसेट तयार करू शकता. 1 डिजिट मध्ये घ्या, 2 डिजिट मध्ये घ्या, 3 डिजिट मध्ये घ्या. कळालं, काही प्रॉब्लेम याच्यामध्ये नाही. हा क्वेश्चन मनानं सोडवायचा. नंतर हा 5th नंबरचा क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 5. आता तुम्हाला इथे आपल्या म्हणजे जे सिटीज आहे, स्टेट आणि आपला देश कोणता आहे, महाराष्ट्र. शाबास, 15 ऑगस्टला अवॉर्ड द्यावा लागेल तुला. कोणता देश आहे आपला, भारत. व्हेरी गुड. बर, हा लक्ष द्या. पी इज द सेट ऑफ ऑल रेसिडेंट म्हणजे त्या शहराचे नागरिक किंवा त्या शहरामध्ये राहणारे. पुणेमध्ये राहणाऱ्यांचा पी सेट आहे, मध्य प्रदेशमध्ये राहणाऱ्यांचा एम, इंदोरमध्ये राहणाऱ्यांचा आय, इंडियामध्ये राहणाऱ्यांचा बी आणि महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्यांचा एच. मग आता एक लॉजिकली मला सांगा, याच्यामध्ये सगळ्यात मोठा सेट कोणता असेल, इंडिया, बी. ठीक आहे, आता एक एक सेट बघू. आपल्याला फक्त एवढं सांगायचंय सबसेट कोणाचा असेल. आता समजा पहिला पी. पी सबसेट कोणाचा कोणाचा असू शकतो, पी. पुणे कोणाचा असेल, महाराष्ट्र म्हणजे एच. परत पी कोणाचा असू शकतो, इंडिया म्हणजे बी. झालं पहिलं. यम. यम इज द सेट ऑफ ऑल रेसिडेंट इन मध्य प्रदेश. यम कोणाचा असेल मग, इंडियाचा. हा सबसेट आहे इंडियाचा. यम परत कोणाचा आहे का, नाही. आता आय चेक करा. आय कुठे असते, इंदोर कुठे आहे माहिती तुम्हाला, मध्य प्रदेश. इंदोर आहे मध्य प्रदेश मध्ये, यम. परत आय कोणाचा सबसेट असेल, इंडियाचा. सिंपल, कळालं. त्याच्यानंतर बी. बी हा कोणाचा सबसेट आहे का, बी त्याचा सबसेट असतो, स्वतःचा सबसेट स्वतः असतो. एच. एच महाराष्ट्र. हा कोणाचा सबसेट असेल, इंडिया. ठीक आहे, हे झालं पहिल्याचा आन्सर. आणि दुसऱ्याचा आन्सर काय, विच इज द युनिव्हर्सल सेट फॉर अबाउ सेट. सगळ्यांचा युनिव्हर्सल सेट कोणता राहणार, बी. सेट बी इज द युनिव्हर्सल सेट. युनिव्हर्सल सेट.
काही अवघड याच्यामध्ये कळालं. आता त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 6, वेळ देतो तुम्हाला नंतर लिहायला. क्वेश्चन नंबर 6 मध्ये काय म्हणणे बघा, which set of numbers could be the universal sets of the given below. आता सेट ऑफ नंबर कोणता कोणता आहे आपल्याकडे, नॅचरल, त्याच्यानंतर होल, त्याच्यानंतर इंटिजर, तीनच घ्या सध्याचे. आता पहिलं सेट ए, यांनी काय म्हटलेलं आहे, ए इज इक्वल टू सेट ऑफ मल्टिपल ऑफ 5. सेट ऑफ मल्टिपल म्हणजे काय रे, त्याच्या पटीमध्ये मल्टिपल ऑफ 5. काय येईल मग ए मध्ये सांगा, 5, 10, 15, 20. ठीक आहे. त्याच्यानंतर बी सांगा, सेट ऑफ मल्टिपल्स ऑफ, कितीचे मल्टिपल येते, 7. मग काय येईल बी मध्ये, इन्फिनिटी पर्यंत. ठीक आहे. आणि लास्ट सी मध्ये कितीचे सेट आहे, सेट ऑफ मल्टिपल ऑफ 12. सेट ऑफ मल्टिपल्स ऑफ 12, 12चे मल्टिपल किती किती आहे, 48. ठीक आहे. असं कंटिन्यू चालू राहील ते. आता कसं आहे, याला देअरफोर टाकून द्यायचं, देअरफोर हे एक आणि हे. आता मला सांगा, हे जे नंबर लिहिले का नाही आपण, ए बी सी, हे जे सेट लिहिले, कळालं, ए बी सी जे सेट लिहिलेले आपण, हे याच्यापैकी कोणाचे सबसेट असतील, नॅचरल नंबर. होल नंबरचे येतील का, नाही. इंटिजरचे येतील का, हो. म्हणजे काय, हे जे लिहिलेले हे तिन्ही पण सेट ऑफ नंबरचे, म्हणजे हे जे तिन्ही सेट आहे यांचे युनिव्हर्सल सेट येऊ शकतात. मग याचा आन्सर काय राहील, देअरफोर आपण काय म्हणू शकतो त्याला, काय म्हटलेलं आहे, which set of number could be universal set. मग सेट ऑफ नॅचरल नंबर, कोणते नंबर, नॅचरल, त्याच्यानंतर होल, नॅचरल नंबर टाका, सेट ऑफ नॅचरल नंबर, होल नंबर, पूर्ण लिहायचं तुम्ही, नंबरचं स्पेलिंग माहिती आहे ना, सेट ऑफ नॅचरल नंबर, होल नंबर अँड इंटिजर्स आर युनिव्हर्सल सेट फॉर अबाऊ सेट. अबाऊ म्हणजे वरती जे दिलेले सेट आहे त्यांचे कोणते कोणते नंबर असतील, नॅचरल नंबर पण सेट येऊ शकतात, होल नंबर पण येऊ शकतात, इंटिजर पण येऊ शकतात. आता तसं सेकंड नंबरचं, ठीक आहे, सेकंड नंबरचं पी दिलेले तुम्हाला, पी इज इक्वल टू सेट ऑफ इंटिजर्स which are मल्टिपल ऑफ 4. सांगा काय काय येतील, सेट ऑफ इंटिजर्स. मग त्याच्यासाठी आपल्याला इंटिजर समजलं पाहिजे. इंटिजर म्हणजे काय, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह नंबर विथ 0. ठीक आहे. मग आता 4चे मल्टिपल कोणते कोणते येतील, 4, त्याच्यानंतर 8, त्याच्यानंतर 12. ठीक आहे. इकडे काय येतील, -4, -8. ठीक आहे, -12. इकडे पण इन्फिनिटी. म्हणजे हा जो सेट आहे हा झाला पी. आणि त्याच्यानंतर दिलेला आहे टी, सेट ऑफ ऑल इवन स्क्वेअर नंबर, ऑल इवन स्क्वेअर नंबर्स. म्हणजे जे इवन नंबर आहे, इवन नंबर कुठून चालू होतात, 2. ठीक आहे. 2चा स्क्वेअर किती येईल, 4. 4चा स्क्वेअर 16. 4 नंतर इवन नंबर कोणता आहे, 6. 6चा स्क्वेअर 36. 6 नंतर इवन नंबर कोणता आहे, 8. 8चा स्क्वेअर 64. ठीक आहे. आता मला सांगा, हे जे हा सेट कोणाचा येईल, पी, इंटिजर्स. हा पण कोणाचा येईल, इंटिजर्स. ठीक आहे.
म्हणजे यांचा जो युनिव्हर्सल सेट आहे तो कोणता सेट राहणार आहे, इंटिजर्स. देअरफॉर युनिव्हर्सल सेट ऑफ सेट P and set T is इंटिजर नंबर. कोणता, इंटिजर नंबर नाही टाकायचं का, इज इंटिजर. कळालं इथपर्यंत. आणि लास्ट क्वेश्चन 7 नंबरचा बघा, सिंपल आहे. लेट ऑल द स्टुडंट्स ऑफ द क्लास इज अन युनिव्हर्सल सेट. आता इथं दिलेलं आहे यू म्हणजे काय, ऑल द स्टुडंट्स इन द क्लास, ऑल द स्टुडंट्स इन द क्लास. कळालं. त्याच्यानंतर त्यांनी काय म्हटलेलं आहे, ए जो सेट दिलेला आहे, स्टुडंट हू सेक्युअर 50% और मोर मार्क्स. स्टुडंट्स हू सेक्युअर म्हणजे काय, मिळाले त्यांना 50%, 50% किंवा त्याच्यापेक्षा जास्त. कशामध्ये, मॅथ, मोर मार्क्स इन मॅथ. आता तुम्हाला काय म्हटलेलं त्यांनी, देन राईट द कॉम्प्लिमेंट ऑफ सेट ए. मग ए कॉम्प्लिमेंट कसा लिहिसाल तुम्ही, शब्दामध्ये सांगा बरं मला. ए कॉम्प्लिमेंट म्हणजे काय, जे यू मध्ये आहेत पण ए मध्ये नसतील. मग ए मध्ये कोणते एलिमेंट आहे, 50% जास्त मार्क्स मिळवलेले विद्यार्थी. मग ए मध्ये कोणते राहतील, ए कॉम्प्लिमेंट मध्ये कोणते राहतील, 50% कमी मिळालेले. आता बघा शब्दाला महत्व आहे कसं, स्टुडंट हू सेक्युअर 50 म्हणजे 50%, 50% आलेले. मग याच्यात 50% येतील का, याच्यात फक्त एकच शब्द येईल, लेस दॅन 50%. का, मला एक गोष्ट सांगा, एखादी गोष्ट 50च्या बरोबर आहे, कितीच्या बरोबर आहे, 50च्या, आणि 50 पेक्षा जास्त आहे, किती पेक्षा जास्त आहे, 50 पेक्षा जास्त आहे. आपल्याकडे 3 सिम्बॉल असतात, कोणते, ग्रेटर दॅन, लेस दॅन, इक्वल टू. आता यांनी 2 सिम्बॉल तर वापरले ना, मग उरला कोणता, एकच. तुम्हाला सांगितलं मी कॉम्प्लिमेंट मध्ये जे आहे ते येणार नाही. आता ए साठी त्यांनी कोणते सिम्बॉल वापरले, मोर आणि इक्वल टू वापरले ना. हू सेक्युअर 50% म्हणजे काय, कोणता सिम्बॉल आला, इक्वल टू. आता उरला कोणता, फक्त एकच, म्हणजे हा सिम्बॉल कोणता आहे, मग लेस दॅन. म्हणजे काय लिहितं, स्टुडंट्स हू सेक्युअर लेस दॅन 50%, लेस दॅन 50% मार्क्स इन मॅथ. ठीक आहे. कोणाला समजलं नाही हे सांगा हा क्वेश्चन. परत सांगतो एकदा. सर्व स्टुडंट आहे यू मध्ये, युनिव्हर्सल सेट मध्ये पूर्ण टॉप असतो. यू सेट कोणता असतो, टॉपचा सेट. स्टुडंट्स हू सेक्युअर 50% और मोर मार्क्स इन मॅथ. विद्यार्थ्यांना 50% सोडून द्या, 50 किंवा 50 पेक्षा जास्त मार्क्स मिळाले. मग उरले कोण, फक्त कोण उरेल, 50% पेक्षा कमी. म्हणून ए कॉम्प्लिमेंट मध्ये काय आलं आपलं, स्टुडंट्स हू सेक्युअर लेस दॅन 50% मार्क्स इन मॅथ. ठीक आहे. आता एक एक क्वेश्चन तुम्ही लिहून घ्या. ठीक आहे. हा क्वेश्चन लिहिला, चौथा क्वेश्चन टाका.